सर नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव? नितीन दिनकर मुळे, गाव? हिप्परगारवा, तालुका लोहारा, आहे, जिल्हा धाराशिव. धाराशिव आहे. तर आज मी अनिल पिंपळे बसाटे सर सोबत तुमच्या शेतात आलो. तर या ऊसाची लावण कधी केली? 15 डिसेंबर. 15 डिसेंबर. आज आहे करेक्ट 14 एप्रिल 2026. म्हणजे साधारण 4 महिने 4 महिने कंप्लीट झाले. उद्या कंप्लीट होतात. या प्लॉटसाठी तुम्ही गेले, आता तसं जर बघितलं तर ग्रीन पॅनचे तुम्ही 4 वर्षापासून ग्राहक आहात. या प्लॉटसाठी तुम्ही यावर्षी ग्रीन पॅन कंपनीची ट्रीटमेंट केली. त्याच्यामध्ये लिक्विड डोस पण दिलाय आणि खतं पण टाकली. सुरुवातीपासून काय काय केले सांगा बरं जरा. एक भूमिकावर घेतलेले, एक भूमिकावरची जागी एक करला, आणि एक 10-26 एक 10-26 मिक्स करून टाकले. मिक्स करून सुरुवातीला टाकलं. पहिला डोस दिलेला आहे. हा, त्याच्यानंतर दुसरा डोस ग्रो आणि नायट्रोकिंग त्याची फवारणी केली वर. फवारणी केलेली आहे. अच्छा. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा प्रीमियम हा आपला प्रीमियम हा आणि टाक गुळ ही ड्रिचिंग केली आहे. ड्रिचिंग केली. हा. नंतर पुन्हा एक भूमी पॉवर 3 महिन्यानंतर एक भूमी पॉवर, ग्रीन पॅन कंपनीचा प्रोम आणि ग्रीन पॅन कंपनीचा पोटॅश असा डोस झालाय. आणि नायट्रोकिंग आणि ग्रो आणि ट्रेसआउट झाले. ट्रेसआउटची फवारणी झाली. आता हे जे सगळं केलंय तुम्ही ते वापरलं, हे खतं असं आता परवा मिक्स करून तुम्ही वापरलेलं आहे, बरोबर आहे ना? याच्यामध्ये आता भूमी पॉवर बी आहे, पोटॅश आहे आणि प्रोम सुद्धा आहे. यावेळेस कसलं जर रासायनिक याच्यामध्ये टाकलं नाही, सुरुवातीला एकदा टाकलेलं आहे. फक्त 6 किलो सर एरिया वापरला अख्ख्या 1.5 एकरला. अख्ख्या 1.5 एकर 6 किलो, ती पण वल्लाच्या ह्याच्यानं आग्रह करा. तर हे जे वापर केलाय याचा नेमकं प्लॉटला फायदा काय झाला? फायदा सर म्हणजे आपल्याला ऊसाचं म्हणजे 4 महिन्यात आता सध्या बघायला गेलं तर आमच्या गावात ह्या कंडिशनचा ऊस पण नाही, कुणाकडे नाही. येऊन चाललेत गावातले लोक, बघून चालले, त्यांनी खताला मागं लागले सध्या कंडिशनला. बघू मागा लागले, येऊन पण म्हणजे येऊन गेलेत, बघून पण गेलेत बरेच जण. आणि असं बघायला तर सर ऊसाची जाडी आलं पण म्हणजे असं कुठला पण कोंब बघा तुम्ही, कुठल्यावर कुठं बघू द्या त्यांनी. ऊसाची जाडी जास्त आहे. हा फुटवा जर बघितला, आता या ठिकाणी फुटवा आपण जर मोजला तर हा 1 2 3 4 5 6 7 8 9 फुटवे आहेत. इकडं पण तसेच आहे. आता कांडीला सुद्धा लागलाय बघा, ऊस कांडी धरून लागली. त्यानंतर जमीन जर बघितली तुमची तर एकदम हलकी जमीन आहे, पण या जमिनीला सुद्धा ग्रीन पॅन कंपनीचे खतं वापरल्यामुळे भुसभुशीतपणा आलेला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये ग्रीन पॅनच्या खताचा वापर केल्यामुळे तुम्हाला उत्पन्नामध्ये काय फायदा झाला? तर उत्पन्नामध्ये आता सध्या असं वाटतं शेतकऱ्याला खर्च जास्त झाले होणे, पण टनेज मध्ये भरपूर निघा लागले. मला टनेज 65-70च्या ॲव्हरेज मध्ये पडले माझं 1.5 एकरला, या हलक्या रानाला. वा वा वा, खूप छान आहे. आणि घरी मला बरेच जणांनी मला लबाड बोलायला आहे, आम्ही त्यांना स्लिप पण दाखवले. वा वा वा. ऍक्च्युअली त्यांना स्लिप सुद्धा दाखवली आम्ही. असं म्हणजे त्यांना वाटत असं लबाड बोलायले, असा काही विषय नाही. पानं जाड आहेत बघा, रुंद आहेत, पानं रुंद आहेत तर एकदम असं म्हणजे असं हे नाही. असं बघा, उन्हाचा प्रादुर्भाव, ऊन खूप आहे आपल्याकडे, तरी सुद्धा उन्हाचा सुद्धा विशेष फरक पडला नाही. समाधानी सर. ट्रेसआउटची फवारणीला नाद करा सर. ट्रेसआउटला म्हणजे पाणी जर ज्याला कमी आहे त्याने ट्रेसआउट फवारलं तरी पण चांगला आहे का? असं चांगला प्रोडक्ट आहे. तर हे वापरून समाधानी प्लॉट एक समान आहे सर. प्लॉट कुठवर बघूया सर त्यांनी असं म्हणजे